मंडळी नमस्कार. मी आहे संतोष देशपांडे आणि तुम्ही ऐकत आहात वेलफुल गप्पा. मित्रांनो, अतिशय उत्तम प्रतिसाद तुमच्या सर्वांचा आम्हाला मिळतो आणि त्यामुळे आमचा हुरूप वाढतो आणि आपण सगळेजण एका वेगळ्या मार्गावरती मार्गक्रमण करतो, तो म्हणजे संपत्ती निर्मितीचा मार्ग. होय मित्रांनो, या शृंखलेमध्ये एक वेगळा विषय आज आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आहोत. त्यामुळे तुम्हाला एक नक्कीच वेगळी ऊर्जा मिळेल आणि डिरेक्शन मिळेल. ते असं की खरोखर यशस्वी गुंतवणूक असं ज्याला आपण म्हणतो, त्यामागे नेमकं काय दडलेलं असतं, त्या गुपिताची उलगड आज आपल्याकडे आपण करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत गुंतवणूक तज्ज्ञ आपले मार्गदर्शक संदीप भुशेट्टी सर. सर नमस्कार. नमस्कार. यशस्वी गुंतवणुकीचं गुपित काय, असं जर साधा सरळ प्रश्न तुम्हाला विचारला आणि असं विचारलं की तुम्ही एका ओळीत उत्तर द्या, तर काय द्याल? संयम, संयम आणि संयम हे खरं यशाची गुरुकिल्ली. गुंतवणूक केल्यानंतर संयमाला सांभाळणं आणि दीर्घकालीन विचार करणं म्हणजे यश आपलंच आहे. संयम, संयम आणि संयम. आता अनेकांच्या मनात प्रश्न असा येत असेल की संयम म्हणजे यशस्वी गुंतवणुकीचं रहस्य किंवा गुपित कसं होऊ शकतो बाबा? तर त्यामागचं कारण म्हणजे यामागचं देखील काय गुपित आहे ते आपण विचारूया. संयमातनं कसं गुंतवणूक यशस्वी होऊ शकते असं अनेकांना वाटतं. आपण केव्हाही आणि कशी पण गुंतवणूक करत असू तरी त्यावेळेस आपल्या डोक्यात नेमकं काय असतो विचार, हा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, मी एक रक्कम आहे माझ्याकडे, त्या रकमेला आज गुंतवतो आहे काही काळासाठी. माझ्या काही त्या गुंतवणुकीतनं अपेक्षा आहेत की मला माझ्या रकमेतनं एक ठराविक व्याजाने मला पैसे मिळावेत किंवा ठराविक दराने मला व्याज मिळावं. उदाहरणार्थ, मी समजा ₹1,00,000 आज गुंतवत आहे आणि माझ्याकडे 5 वर्षाचा वेळ आहे. मी अपेक्षा करतोय की बाबा माझ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या रकमेत किमान दुप्पट वाढ व्हावी, अशी एक माफक अपेक्षा समजा माझ्याकडनं केली जात आहे. तर मी जो पर्याय निवडतो आहे त्या पर्यायातनं ती ताकद निर्माण होते का, जी पैसे मला दुप्पट करून देणार आहे? आणि असं अनेक वेळा होतं की आपण अनेक पर्याय जोखाळतो किंवा स्वीकारतो आणि गुंतवणुकीच्या सुरुवातीच्याच काळामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की अरे, आपण केलेला पर्याय तर योग्य होता कदाचित, परंतु त्याचे जे काही रिझल्ट येत आहेत ते जरा आपल्याला मन विचलित करणारे रिझल्ट आहेत. उदाहरणार्थ, ₹1,00,000 मी गुंतवले आणि काही कारणाने आज त्या रकमेचं व्हॅल्युएशन हे 80,000वरती आलेलं आहे. म्हणजे मी गुंतवणूक केला तो पर्याय योग्य आहे का, हा एक प्रश्न आपल्या मनाला पडतो. आणि मग आपण विचार करतो, कदाचित आपल्याला भीती वाटते की अरे, आपला पर्याय चुकलाय. ₹1,00,000चे 80,000 झाले, उद्या ह्याचे कदाचित 50 पण होतील, कदाचित 10,000ही होतील. आपण सगळेच मुद्दल घालून बसू आणि मग त्या भीतीपोटी 80,000ला आपण त्या गुंतवणुकीतनं बाहेर पडण्याचा निर्णय कदाचित करतो. मग या ठिकाणी जर तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य विचार करून योग्य अभ्यासपूर्वक आपण हा निर्णय जर घेतला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या गुंतवणुकीत विश्वास दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही संयम ठेवणं गरजेचं आहे आणि ज्या भीतीपोटी आपल्या पैशातनं आपण त्या गुंतवणुकीतनं बाहेर पडण्याचा निर्णय करतोय, तो निर्णयाला आपण टाळणं गरजेचं आहे संयमातून. आणि अक्षरशः अनेक वेळा हे सिद्ध झालंय की ज्यावेळेस तुम्ही मनाला सांभाळलंय, संयमाने स्वतःच्या अनिश्चित मनाला तुम्ही थांबवलंय पैशातनं गुंतवणुकीतनं बाहेर पडण्यास, पुढच्या काळात याच गुंतवणुकीतनं जिथे आपला पैसा कमी झाला होता त्याच गुंतवणुकीने तुम्हाला भरभरून पैसा कमवून दिलेला आहे. म्हणून संयमाला महत्त्व आहे. आता मुख्य प्रश्न असा आहे की पर्याय मात्र नीट निवडलाय का, ही जबाबदारी आपली आहे. आणि मग आपण जर योग्य अभ्यासपूर्वक निर्णय घेणार असू तर त्याला मला अडचण वाटत नाही. पण जर आपल्याला त्याच्यात द्विधा मनस्थिती असेल, आपल्याला शाशंका असेल, तर नक्कीच तुम्ही योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. त्यासाठी एक योग्य आर्थिक सल्लागार निवडणं आणि अनेक पर्यायांचा अभ्यास करून आर्थिक सल्लागाराकडनं योग्य पर्यायाची निवड काय
केली जाते आणि कशी केली जाते हे समजून मगच पैसे गुंतवले तर तुम्हाला तुमचा पर्याय नक्की मिळणार आहे. वा. तर मित्रांनो, संयम 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 हे जे पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं होतं त्याचं थोडंसं विश्लेषण आता सरांनी केलं. आणि त्याच्यात का संयम कसं तुम्हाला पुढं परतावा देऊन जाऊ शकतो, मनाचा ब्रेक उत्तम कसा असू शकतो, उत्तम ब्रेक कसा असू शकतो ते देखील त्यांनी सांगितलं. की जेव्हा परिस्थिती आपल्या अनुकूल नाही असं आपल्याला वाटतं तेव्हा देखील जोखीम आपली काहीतरी वाढते आहे अशी समजूत करून घेऊन कुठेही हवालदिल न होता शांतपणे पुढं जात राहणं हा खरा संयम आहे आणि तो तुम्हाला उत्तम परतावा भविष्यात मिळवून देऊ शकतो असं थोडक्यात तुम्ही सांगता. एक मला नेहमी जाणवतं, शेअर मार्केटमध्ये माझे बरेच मित्र स्वतः इन्व्हेस्ट करतात आणि त्यातले काही म्युच्युअल फंडामध्ये देखील करतात. शेअर मार्केटमध्ये असणाऱ्या मित्रांशी मी जेव्हा बोलतो आणि म्युच्युअल फंडामध्ये ज्यांची गुंतवणूक आहे अशा मित्रांशी बोलतो, त्या दोघांच्या परताव्याचा मी जेव्हा आता विचार केला मागच्या 2 वर्षांचा आढावा घेता, तर शेअर मार्केटमध्ये आत्ता सध्या मंदी असेल तर त्यांचा जो डिप्रिसिएशन जे आहे किंवा काय त्यांचं लॉस जो आहे तो त्या तुलनेत म्युच्युअल फंडामध्ये जे आहेत त्यांची NAV जर आपण तुलना केली तर तिथे होणारा लॉस खूपच कमी आहे. तर हे कसं काय शक्य बाबा? तुम्ही हा प्रश्न अत्यंत चांगला विचारताय. कारण शेअर बाजारामध्ये जेव्हा आपण थेट गुंतवणूक करतो तर गुंतवणूकदार म्हणून कदाचित आपण एक ठराविक आपल्यालाही बंधनं आहेत की आपण किती कंपन्यांकडे लक्ष देणार आहोत आणि किती कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक करणार आहोत. कदाचित एक सामान्य गुंतवणूकदार 1, 2, 5, 10, 15, 20 ह्याच्यापेक्षा जास्त कंपन्यांची निवड करू शकत नाही आणि प्रत्येक कंपनीमध्ये एकच शेअर घेऊन चालणार नाही. तुम्हाला त्याची संख्या ठीकठाक प्रमाणे वाढवणं गरजेचं आहे. गरजेनुसार तुम्ही ॲव्हरेज आउट करणं गरजेचं आहे. ह्यासाठी तुम्हाला एक लिमिटेड सेट ऑफ कंपन्यांचं बास्केट क्रिएट करून त्या बास्केटवरती सातत्याने काम करणं गरजेचं असतं. त्यामुळं होतंय काय सर की त्या गुंतवणूकदाराची एक कॉन्सन्ट्रेटेड इन्व्हेस्टमेंट क्रिएट होते. म्हणजे काय की एका ठराविक सेट ऑफ कंपन्यांमध्येच गुंतवणूक तो सातत्याने करत राहतो. त्यामुळे तिथे त्याची रिस्क वाढत जाते. परंतु म्युच्युअल फंडामध्ये साधं 1,000 रुपयाची दर महिन्याची मी केलेली SIP किंवा एक रकमी कमीत कमी मी गुंतवलेले 5,000 रुपये या दोन्ही रकमेमध्ये किमान 50 ते 70 वेगवेगळ्या कंपन्या आणि किमान 10 ते 12 क्षेत्रातल्या कंपन्यांची निवड त्या बास्केटमध्ये असते. म्हणजे काय की तुमची 5,000 रुपयाची रक्कम किंवा 1,000 रुपयाची रक्कम ही अतिशय वेल डायव्हर्सिफाईड असते, अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अपॉर्च्युनिटीजकडे गेलेली असते. असं धरून चाला की बाजारातील काही घटनांमध्ये काही ठराविक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनिश्चितता निर्माण झाली तरी इतर क्षेत्रामध्ये अनेक संधी तुम्हाला उपलब्ध असतात आणि त्या क्षेत्रातही तुम्ही गुंतवणूक केलेली असते. त्याचा थेट फायदा NAV वरती होत असतो. उदाहरणार्थ मगाशी मी जो उल्लेख केला की एका 5,000 रुपयाच्या रकमेमध्ये तुम्हाला जर 70 कंपन्या मिळत असतील आणि त्या 70 कंपन्यांमध्ये 12 विविध क्षेत्रातील कंपन्यांचा जर सेट असेल, 4 क्षेत्रामध्ये अनिश्चित वातावरण आहे आणि उरलेल्या 8 क्षेत्रामध्ये मात्र वाढ होत आहे, तर तुमचा ओव्हरऑल पोर्टफोलिओ हा पॉझिटिव्ह राहतो. ओव्हरऑल NAV ही पॉझिटिव्ह राहते. म्हणजेच काय की डोंट पुट ऑल एग्स इन अ वन बास्केट ही जी फ्रेज वापरली जाते या फ्रेजचा खरा अर्थ इथे की तुम्ही योग्य डायव्हर्सिफिकेशन करा जेणेकरून तुमची जी येणारी जोखीम आहे ती अनेक भागात विभागल्या गेल्यामुळे तुम्हाला होणारा नकारात्मक परिणाम हा अत्यंत कमी होतो. हेच तुम्हाला वाढीसाठी पण कामाला येतं. आणि हे करत असताना आपण अनेक गुंतवणूकदार पाहत असतो, तुम्ही पाहत असता, मी पाहत असतो. सर माझ्या अशा लक्षात आलं की एखादी कंपनी किंवा एखादं क्षेत्र किंवा एखादा म्युच्युअल फंडातील पर्याय तुम्हाला प्रचंड मोठा पैसा कमवून देत असतो, परंतु आम्ही नेहमी म्हणतो की योजनेनी पैसे कमवून दिले पण गुंतवणूकदारांनी पैसे नाही कमवले. म्हणजे काय, खरं तर गुंतवणूकदारच योजनेमध्ये असतात. मग योजनेनी जर पैसे कमवून दिले ते गुंतवणूकदाराच्या पदरी का नाही पडत?
ह्याचं कारण असं आहे की गुंतवणूकदार पूर्ण वेळ त्या योजनेमध्ये राहत नाही. त्यामुळं त्या योजनेत निर्माण झालेले अनेक फायदे त्या गुंतवणूकदारापर्यंत पोहोचत नाही. एक उदाहरण देतो. एक योजना आहे सर, म्युच्युअल फंड कंपन्यांच्या ह्या अनेक योजनांच्या मध्ये एक योजना आहे, ती 1993 साली सुरू झालेली आहे. आणि त्या योजनेमध्ये 1993 पासून 2026 येता येता साधारणपणे 33 वर्षामध्ये 4400% परतावा निर्माण झाला. काय सांगतो? 4400%. हे साधारणपणे वर्षाला 140-150% परतावा, हा प्रचंड मोठा परतावा गेल्या 33 वर्षामध्ये त्या योजनेतनं तयार झाला. परंतु त्या योजनेतनं एवढा मोठा परतावा असतानाही केवळ 100पेक्षा कमी गुंतवणूकदारांना हा पर्याय फक्त मिळाला, परतावा मिळालाय. आज त्या योजनेमध्ये किमान 1.5 ते 2 कोटी गुंतवणूकदार आहेत, परंतु त्यातील फक्त 100पेक्षा कमी असणाऱ्या गुंतवणूकदारांना पूर्ण पर्याय किंवा पूर्ण परतावा त्यांना त्या ठिकाणी मिळाला. कारण गेल्या 33 वर्षात हे 100च गुंतवणूकदार त्या योजनेमध्ये बसून आहेत. त्यांनी तो वेळ तिथं दिलेला आहे, 33 वर्षाचा वेळ त्या योजनेमध्ये त्यांनी दिलेला आहे. म्हणून ह्या 4400%चा फायदा त्या केवळ 100 लोकांना मिळाला. आणि मग जे वरचे जे नवीन आलेले गुंतवणूकदार आहेत ते येत आहेत आणि जात आहेत, येत आहेत आणि जात आहेत. त्यामुळे ते ठराविक भागच त्या योजनेतल्या परताव्याचा कमवत आहेत. आता तुम्ही विचाराल सर, एवढं शक्य? 140-150% व्याज कमवणं शक्य आहे? हा, म्हणजे भाई तोच प्रश्न विचारणारच होतो. तर 140-150% एक वर्ष नव्हे सर, 33 वर्ष दरवर्षी. ह्याला आम्ही काय म्हणतो? व्याजाने मिळालेला परतावा, कंपाऊंडेड रिटर्न, कंपाऊंडेड प्रॉफिट, हा या योजनेमध्ये निर्माण झालाय. मग हे कंपाऊंडिंग वर्क कसं करतं यासाठी पण एक तुम्हाला छान गोष्ट सांगतो सर. तुम्हाला अकबर बिरबलाच्या गोष्टी आपण लहानपणी खूप ऐकलेल्या आहेत. त्यातलीच एक गोष्ट आहे जी कंपाऊंडिंग वरती अतिशय सुंदर गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. अकबर आणि बिरबल एक दिवशी आपल्या दरबारामध्ये एक चेसचा खेळ घेऊन बसतात आणि चेस मध्ये अकबर आणि बिरबल आपापल्या समोर बसून हा चेस खेळायला सुरुवात करतात. चेस सुरू करण्या अगोदर किंवा बुद्धिबळ सुरू करण्या अगोदर अकबर बिरबलला म्हणतो, जर तू आज बुद्धिबळात जिंकलास तर तू म्हणशील ते मी तुला देईन, पण जर तू आज बुद्धिबळात माझ्याबरोबर हारलास तर तू आज राज्य सोडून निघून जायचं. असं दोघांमध्ये ठरतं आणि बुद्धिबळाला सुरुवात होते. बुद्धिबळ खेळता खेळता जे बिरबल असतात ते अतिशय हुशार असतात आणि बुद्धिबळाच्या पटावरती ते आपला खेळ जिंकतात. आता खेळ अकबर हरलेले आहेत. अकबर म्हणतात, तुला आता मी शब्द दिला होता, तुला काय हवं ते मी तुला देतो. तर हसत हसत बिरबल एकच सांगतात की आपण आता बुद्धिबळाचा खेळ खेळलेलो आहे, आपण बुद्धिबळावरतीच ह्याचा निर्णय करू की मला काय हवं आहे. मग ते एका तिथल्या सेवकाला सांगतात की एका वाटीमध्ये तांदूळ भरून घेऊन या. आणि बुद्धिबळाचा पट तिथे असतो, त्या बुद्धिबळाच्या पटाशेजारी एका वाटीमध्ये तांदूळ आणून ठेवले जातात. आणि मग बिरबल अकबराला म्हणतो की महाराज, मला या बुद्धिबळावरती जेवढी घरं आहेत, म्हणजे तुम्हाला ही माहिती असेल 64 घरं असतात, त्या 64 घरांवरती मी तांदूळ ठेवणार आहे, तेवढे मला तांदूळ द्या. राजा हसायला लागतो, अकबर हसायला लागतो. काय मागून मागून मागितले तर या 64 घरामध्ये ठेवलेले तांदूळ, तू मोठं माग, मला काहीतरी राजवाडा माग, माझं सैन्य माग, तुला सोनं नाणं माग, काही मागतो. पण नाही सर, मला तुम्ही फक्त हे तांदूळ द्या. दिले म्हणतो. मग कसे द्यायचे तांदूळ? मग त्या 64 घरांपासून सुरुवात होते आणि प्रत्येक घरामध्ये एक तांदूळ ठेवायला सुरुवात. पहिल्या घरामध्ये बिरबल एक तांदूळाचा दाणा ठेवतो आणि तो महाराजांना म्हणतो, अकबराला म्हणतो की महाराज, प्रत्येक घरामध्ये ह्याच्यात दुप्पट करत तुम्ही मला तांदळाची दक्षिणा द्या. म्हणजे पहिल्या घरामध्ये 1 तांदळाचा दाणा, दुसऱ्या घरामध्ये 2 तांदळाचे दाणे, तिसऱ्या घरामध्ये 4 तांदळाचे दाणे, चौथ्या घरामध्ये 8 तांदळाचे दाणे, असं करत तांदूळ भरायला सुरुवात होते. साधारणपणे पहिल्या 2 रांगा तांदळाने भरता भरता अशी परिस्थिती येते की राज्यातील सगळा तांदूळ संपतो.
त्यानंतर राजाला पुढच्या रांगेतील चौकोनामध्ये तांदूळ भरताना परराज्यातील तांदूळ आणावा लागतो, तोही संपतो. किंबहुना 64 घरातील निम्म जो भाग आहे पटाचा तोही पूर्ण होत नाही आणि राजाच्या लक्षात येतंय की हे आपण फार मोठं दान देऊन बसलोय आणि आता आपल्याला राज्य खाली करण्याची वेळ आलेली. माझ्याकडे संपत्तीच नाहीये की याच्या पुढच्या पटावरती मला तांदूळ ठेवता येते. सांगण्याचा मुद्दा काय, या सगळ्या गोष्टीमध्ये कंपाऊंडिंग, चक्रवाढ व्याज कशा पद्धतीने वर्क करतं ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. चक्रवाढ व्याज आपल्या विचाराच्या कैक पटीने वाढतं, म्हणून याला जगातील 8वं आश्चर्य असं म्हटलं जातं. म्हणून कंपाऊंडिंग हे प्रत्येकाने जर आपल्या गुंतवणुकीत आणायचा प्रयत्न केला तर मिळणारा परतावा हा प्रचंड मोठा आहे. मगाशी मी जे उदाहरण दिलं की ज्या योजनेमध्ये 33 वर्षात 4400% व्याज मिळतंय, म्हणजे हे केवळ आणि केवळ कंपाऊंडिंगमुळे शक्य आहे. आज जगाच्या पाठीवर एवढं व्याज देणारा कुठलाही ॲसेट क्लास नाही आहे. मग आपल्या गुंतवणूक पर्यायामध्ये अशा प्रकारचे पर्याय जर असतील तर भविष्य तुमचं अत्यंत सुवर्ण आणि अत्यंत उज्ज्वल असू शकतं, कारण चक्रवाढ व्याज हे तुमच्या फेवरमध्ये काम करतं. अनेक वेळा असं विचारलं जातं की चक्रवाढ व्याज हे छोट्या काळामध्ये पण काम करतं का? छोट्या काळामध्ये तुमच्या अपेक्षा तुम्ही अवास्तव ठेवल्या तर ते शक्य नाही, कारण चक्रवाढ व्याजासाठी काळ द्यावा लागतो, दीर्घकालीन गरज आहे. छोट्या काळामध्ये तुम्हाला साधारणपणे ह्याचा इम्पॅक्ट लक्षात येणार नाही, परंतु छोट्या काळामध्ये सुद्धा हे चक्रवाढ व्याज वर्क करतं. त्यामुळे पर्याय निवडताना तुम्ही दीर्घकालीनमध्ये चक्रवाढ व्याजाचा पर्याय जास्तीत जास्त तुमच्या फेवरमध्ये काम करावा, यासाठी तुम्ही नक्की पर्याय नीट निवडला पाहिजे. वा मित्रांनो, हे अकबर बिरबलची गोष्ट मला खरंच माहीत नव्हती, पण त्या गोष्टीतनं जे चक्रवाढ व्याजाचं गणित किंवा त्याची महती लक्षात आली ती जास्त महत्त्वाची आहे. आणि या इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या आपल्या धोरणामध्ये कंपाऊंडिंग रिटर्न्स जे आहेत ते आपल्यासाठी काम करतात, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. अदरवाईज आपणच बँकांना वगैरे इतर ठिकाणी व्याज देत असतो आणि त्याचा फटका आपल्याला नेहमी बसत असतो, आपण त्याची ओरडही करतो. मात्र जेव्हा इन्व्हेस्टर म्हणून आपण कुठे एंट्री करतो तेव्हा बरोबर आपण त्याचा उत्तम परतावा घ्यायचा असेल तर या गोष्टीकडं आपण लक्ष द्यायलाच हवं असं मला वाटतं. संदीप सर, शॉर्ट टर्म ज्याचा गोल आहे त्याच्यासाठी देखील चक्रवाढ व्याज किंवा कंपाऊंडिंग इंटरेस्ट काम करतं का फक्त लॉंग टर्मसाठीच जास्त काम करतं? एकूणच गुंतवणुकीचा जर मार्ग आपण कुठलाही चोखाळणार असू तर कंपाऊंडिंगचा जास्तीत जास्त लाभ फक्त लॉंग टर्मसाठीच होतो का कसं आहे? सर, मुळात ही संकल्पना एकदा नीट सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. संदीप सर, आता हे तुम्ही सगळी चक्रवाढ व्याजाची महती सांगितली, ही गोष्ट सांगितली, मात्र आपण थोडंसं बेसिक्स पासून सुरुवात करू. चक्रवाढ व्याज म्हणजे नेमकं काय, त्याचे थेट फळं आपल्याला कशी चाखायला मिळतात? सर, चक्रवाढ व्याज नेमकं आपल्याला शाळेमध्ये साधारणपणे 4वी-5वीच्या शाळेमध्ये आपल्या गणिताच्या बाईंनी किंवा सरांनी शिकवलेलं आहे, पण तरी सुद्धा एकदा मी पुन्हा रिवाईज उजळणी करतो. याचं कारण असं आहे की आपण मुद्दल जी गुंतवत असतो, कितीही मुद्दल असू दे, त्याला जेव्हा आपण दीर्घकालीन विचार करत असतो की 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, जसा काळ वरती जाईल, पुढे जाईल, तसं व्याजावर व्याज आणि मुद्दलावरती पण व्याज, ह्या दोन्ही व्याजांचं गणित जर आपण बघितलं आणि त्याची गोळाबेरीज जर केली तर मिळणारं व्याज हे चक्रवाढ व्याजाने मिळत असतं. साधारणपणे एक प्रचलित जे काही प्रकार आहेत गुंतवणुकीचे, याच्यावरती आपल्याला नॉर्मली सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेलं आपल्याला मिळतं. उदाहरणार्थ, मी 1 लाख रुपयाची गुंतवणूक केलेली आहे, मला त्याच्यावर 6% वार्षिक व्याज मिळणार आहे, तर दरवर्षी 1 लाखावर 6,000 रुपये ॲड होत जातात. म्हणजे 1 लाख प्लस 6,000 रुपये एका वर्षाचं व्याज, पुढच्या वर्षी 1 लाख प्लस 6,000 आणि पुढच्या वर्षीचे 6,000, असं 1,12,000 आपल्या पुस्तकामध्ये त्याची एंट्री होते. बरोबर. चक्रवाढ व्याजावरती तसं होत नाही. 1 लाख आपली मुद्दल आहे, पहिल्या वर्षीचं व्याज 6,000 आहे आणि पुढच्या वर्षी व्याज सुरू होताना
1,06,000 पुन्हा 6% व्याज कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणजे पुढच्या वर्षी येताना व्याज कदाचित 6,600 रुपये येईल. तर चक्रवाढ व्याजाचं गणित जर तुम्ही लक्षात घेतलं तर मुद्दल 1,00,000 रुपये, 6,000 रुपये पहिल्या वर्षीचं व्याज. आता दुसऱ्या वर्षीचं व्याज कॅल्क्युलेट होताना 1,00,000 आणि पहिल्या वर्षीच्या 6,000 वरती मिळणारं 6% व्याज म्हणजे 6,600 रुपये हे तुम्हाला दुसऱ्या वर्षी मिळतात. ते अधिकचे 600 रुपये जे मिळाले हे तुमचे चक्रवाढ व्याजाने मिळालेले. असं दरवर्षी हे व्याजावर व्याज हे मिळत असल्याने ते व्याज खूप जास्त होतं. परंतु सिंपल इंटरेस्टमध्ये ठराविक रकमेचं व्याज हेच दरवर्षी मिळत राहिल्याने आपल्यावर व्याजावर व्याज चढत नाही, फक्त मुद्दलावरती व्याज मिळत राहतं. जोपर्यंत आपली मुद्दल त्या गुंतवणुकीत आहे तेव्हा तेवढीच आपल्याला गुंतवणुकीवरती व्याज मिळवण्याची म्हणजे कमाई आहे. म्हणून चक्रवाढ व्याज हे तुम्हाला दीर्घकालीन मोठा नव्हे किंबहुना प्रचंड मोठा परतावा हा कमवून देत असतो. म्हणजे एखाद्याची इन्व्हेस्टमेंट कितीही छोटी असली तरी त्याचा परतावा मोठं करण्याचं काम जे करतो तो घटक म्हणजे चक्रवाढ व्याज. Correct. आणि हे फक्त म्युच्युअल फंडातच ऑप्शन आहे. म्युच्युअल फंडात असण्याचं कारण असं आहे की म्युच्युअल फंडामध्ये या सगळ्या गोष्टींचा बारकाईने आढावा घेतला जातो. प्रत्येक बाजाराच्या मोमेंटचा प्लस किंवा मायनसचा त्या ठिकाणी गुंतवणुकीचा वापर केला जातो, जेणेकरून चक्रवाढ व्याज निर्माण करण्याची क्षमता त्या प्रोडक्टमध्ये येते. मग आपले जे गोल्स आपल्याला सेट करायचे आहेत आणि त्याचा फायदा उचलायचा आहे तर त्यासाठी आपण कुठल्या प्रायोरिटीज ठरवल्या पाहिजे? म्हणजे आपल्याला परतावा देणारे हे कुठले आहेत, प्रॉडक्ट्स कुठले ते पाहायचं आहे का? म्हणजे प्रॉडक्टची निवड कशी करायला पाहिजे अशा वेळेस? मी म्हटलं तसं की फक्त व्याज किती कमवतोय हा एक क्रायटेरिया जरी असेल तरी आपल्याला त्याच्यासोबत जोखीम किती आहे, तरलता किती आहे म्हणजे लिक्विडिटी किती आहे आणि पारदर्शकता किती आहे, ट्रान्सपरन्सी किती आहे. आता याचं उदाहरण परत देतो. आज आपण बँकेमध्ये जाऊन फिक्स्ड डिपॉझिट करतो. मला सांगा सर, बँकेने तुम्हाला त्याची फिक्स्ड डिपॉझिटची एक रिसिट दिलेली आहे. तुम्ही लाखभर रुपये जाऊन बँकेत फिक्स्ड डिपॉझिट केलेलं आहे, ठेवी ठेवलेली आहे. त्याचं समजा आज 6% व्याज आहे तर बँक तुम्हाला 1,06,000 रुपये आजपासून 12 महिन्यानंतर तुम्ही घेऊन जाणार आहात अशी ती रिसिट बनवून दिलं जाते. ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सपरन्सीच्या नावावरती तुम्हाला हे माहिती आहे का की आपले लाख रुपयाचं झालं काय, ते पैसे कोणाला दिले गेलेत, त्याच्यावर बँकेने किती पैसे कमवले किंवा त्या कमवलेल्या पैशाचे सगळे पैसे आपल्यापर्यंत पोहोचलेत का, काहीच आपल्याला पत्ता नाही. सो मला एकच माहिती आहे की मला माझ्या बँकेने एक पावती दिलेली आहे, त्या पावतीवरती लिहून दिलेलं आहे की मला आजपासून 12 महिन्यानंतर मिळणारी रक्कम किती आहे ती सुद्धा बँकेने लिहून दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे कुठलीही इन्फॉर्मेशन नाही आहे. म्युच्युअल फंडामध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता त्यावेळेस तुम्हाला अत्यंत पारदर्शकपणे हे कळतं की मी गुंतवलेले 1,00,000 रुपये नेमके गेलेत कोणाकडे. म्हणजे काय की त्यांचा जो पोर्टफोलिओ असतो त्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला संपूर्णपणे कळतं की आपल्या लाख रुपयाची गुंतवणुकीची डिवायडेशन कशी आहे, कुठल्या कंपनीमध्ये किती रुपये आपले इन्व्हेस्ट झालेले आहेत आणि त्याचा आजचा बाजारभाव काय, उद्याचा बाजारभाव काय, आजपासून 2 महिन्यानंतरचा बाजारभाव काय, या सगळ्याची दररोज मिळणारी माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचू शकते. बँकेत आपल्याला तसं कळत नाही. आपल्याला फक्त व्याज कळतं की माझ्या रकमेवरती एवढं व्याज मिळणार आहे, ते मला 1 वर्षाने मिळणार आहे. इथे दररोजच कळतं की माझा फायदा किती झालाय किंवा माझं नुकसान किती झालंय आणि माझे नेमके पैसे कुठे. ट्रान्सपरन्सी, मॅक्सिमम ट्रान्सपरन्सी आहे, मॅक्सिमम व्हॅल्युएशन तुम्हाला दररोज कळतंय. सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला आज पैसे किती आहेत आणि मला किती पैसे काढायचे हे जर कळून घ्यायचं असेल तर तुम्हाला आजच्या आजच कळतं की माझ्याकडे माझे पैसे किती राहिले. वा. तर मित्रांनो, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग इंटरेस्ट, थोडक्यात चक्रवाढ व्याजाची किमया किती मोठी आहे हे आता संदीप सरांनी आपल्या सर्वांना सांगितलं आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा हे देखील सांगितलं. आता जाता त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न, सर म्युच्युअल फंडाचं सगळं जग आहे
आणि त्याच्यात त्याचा राजा म्हणू आपण, कंपाऊंडिंग इंटरेस्ट, कारण तोच बरोबर. राजा हे सगळं प्ले करतो आहे. जेव्हा परिस्थिती गुंतवणुकीसाठी अनुकूल नसते असं म्हणतात, किंवा बरोबर. अस्वस्थ असते, किंवा आणखी काही प्रॉब्लेम सुरू असतात. आता सध्या जगातलं सगळंच जिओ पॉलिटिकल वातावरण बदललेलं आहे. इन्व्हेस्टरचा विश्वास थोडासा कमी जास्त होतोय. अशा वेळेत गुंतवणूक केल्याने आपल्याला कंपाऊंडिंगचा फायदा होऊ शकतो का? निश्चितपणे. किंबहुना पुन्हा एकदा एक छोटंसं उदाहरण. हा. आपल्या घरामध्ये आपली आई जेव्हा दही घेऊन त्याचं ताक करायला बसते, त्यावेळेस ते ताक कसं निर्माण होतं? तर दह्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं असतं, एक रवी किंवा त्याच्यात घुसळण्यासाठी तुम्हाला एक यंत्र त्याच्यामध्ये टाकायचं असतं आणि ते घुसळायचं असतं. तुम्ही जितकं जास्त चांगलं घुसळाल तितकं ते ताक जे आहे ते चवदार बनतं आणि त्याला अत्यंत चांगली चव येते. चांगल्या पद्धतीने तो ताक तयार होतो. एक्झॅक्टली गुंतवणुकीच्या बाबतीत तेच आहे. गुंतवणुकीमध्ये चढ उतार येतील तितकी ती गुंतवणूक तावून सुलाखून तयार होते आणि त्याचा परतावा काही काळानंतर अत्यंत चांगला बघायला मिळतो. लोणी म्हणजे तेच का? लोणी म्हणजे तेच आपला मिळणारा वाढीव परतावा. तर जेव्हा अनिश्चित वातावरण असतं अशा काळात तर नक्कीच गुंतवणूक वाढवायला पाहिजे, कारण ह्या काळामध्ये घुसळण खूप होते, ह्या काळामध्ये चढ उतार खूप होतात. आताही तुम्ही बघा, मागच्या 16-18 महिन्यामध्ये ज्या पद्धतीची घुसळण बाजारामध्ये चालू आहे, ही घुसळण भविष्यातील प्रचंड मोठा परतावा निर्माण करण्याची आज तयारी सुरू आहे असं तुम्ही समजा. आणि जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत चांगल्या प्रतीचा परतावा आज ह्या क्षणाला तयार होतोय. तुम्ही तो परतावा घेण्याचा आस्वाद घेण्याची तयारी फक्त करणं गरजेचं आहे. त्यासाठी आज गुंतवणूक करा आणि परतावा तुमची वाट बघेल अत्यंत चांगल्या पद्धतीने. वा. तर मित्रांनो, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आणि त्याच्यासाठीची योग्य वेळ साधायची ती आजच, असं थोडक्यात संदीप सरांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला हा सगळा ओव्हरऑल भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा, कारण यातनं एक डिरेक्शन द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. चक्रवाढ व्याज हे आपण खरं तर शाळेत ऐकलेला शब्द, आणि एरवी बँका आपल्याकडनं वसूल करतात असा आपला अनुभव असतो. मात्र यावेळी आपण गुंतवणूकदार होऊन तो कसा वसूल करायचा आज थोडक्यात तुम्ही ते सांगितलं. आणि म्युच्युअल फंडाची हीच खासियत आहे आणि त्यातून आपण खरंच वेल्थ क्रिएट करू शकतो ह्याचा एक आत्मविश्वास आज संदीप सरांनी दिलाय. सर, तुम्ही इतकं छान हे सगळं सांगितलंय, आम्हाला प्रत्येकाला आता ते लक्षात राहील. सर, आपला देश पुढचे 20-25 वर्षही अजून मोठ्या प्रमाणात प्रगती करणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी आपल्या देशावर विश्वास ठेवला पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रगतीच्या पथावरती कंपाऊंडिंग आपल्या फेवरमध्ये कसं काम करतं हे प्रत्येकाने आजमावून घेतलं पाहिजे. माझं असं मत आहे की ही सुवर्ण वेळ आहे भारताची. वा. ही सोडू नका. चला, आपण सगळेजण ती वेळ साधूया आणि तुर्तास विराम घेऊ. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. धन्यवाद.